नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. काय सांगते बेटा? काय सांगते? तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून सांगते का? हो, शिवला सर्दी झाली होती, सांगायचंच राहिलं तुम्हाला. आणि आता आमची तब्येत चांगली आहे. बरं तू खाली उतर, खाली एकदा मम्मा म्हणून दाखव. एकदा मम्मा बोलून दाखव. मम्मा बोल एकदा. मम्मा, पप्पा, पप्पा, मम्मा का बाबा बोल ना. ए शिव, काय म्हणतील ते आपल्याला? बोलत नाही तुमची शिव, काही नाही. बोल ना बेटा. ए शिव, बरं तुझा ड्रेस दाखव. आज आपण ड्रेस आणला, दाखव. चल चल आपण तुझा ड्रेस दाखवू. हां चल इकडे चल शिव. तर बघा, मी शिवला आहे ना आत्ताच मंडीतून ना ड्रेस आणला. इकडे बघा, तुम्हाला दाखवते. दिसते का तुम्हाला शिव? थोडं खाली ये शिव, दाखव तुझा ड्रेस दाखव. हे बघा बघा शिव किती छान दिसते. अगं उभं राहा ना. याच्यावर पॅन्ट पण आहे, पण आम्ही ती पॅन्ट तिला घातलेली नाही आहे. कुठे तिच्यावरची छोटी पॅन्ट शिव? कुठे आहे तुझी पॅन्ट? अगं इकडे ना, इकडे इकडे इकडे. अगं इकडे इकडे. तुझा ड्रेस दाखव पहिले. ड्रेस दाखव सगळ्यांना. बघ ड्रेस दाखव. वाव, किती छान छान ड्रेस आहे शिवचा. हा बघा इकडे किती छान असं नाव येते. आणि हा बघ, मेन म्हणजे हा गरमीत छान आहे घालण्यासाठी, कारण की आता उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे. शिव ताण फोन घेऊ ना, फोन घेऊ बेटा. बा तूच आहे ती बाळ नाही त्याच्यामध्ये, तूच आहे शिव. तुलाच बाळ म्हणते तू. इकडे इकडे इकडे. सगळ्यांना हाय कर. हाय तू कर. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? बर बर, बाबा म्हणून दाखवतं. बाबा बाबा. तर आज आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला सांगते. आज आम्ही जाणार आहे बड्डे पार्टीला. तर माझ्या आत्याच्या मुलाचा बड्डे आहे, तर आम्ही त्याच्या बड्डे पार्टीला जाणार आहे. समोर अजून व्हिडिओ बघत राहा. तर तुम्हाला दाखवायचं आहे बघा. शिवला मी सॅरलॅक्स तयार करणार आहे आज. ते म्हणजे तांदूळ आणि मुगाच्या डाळीचं. तर तुम्ही अजून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवते. शिव इकडे, अगं तू इकडे ना, इकडे ना. इथून बोल, इथून बोल. अजून शिवचा मेकअप नाही, काही नाही, कारण की तिच्या आत्ताच ना फ्रेश वगैरे केलं तिला. आणि हा ड्रेस घालून बघितलं बघा. मंडीत गेलो आम्ही, क्लासला गेलो होतो, तर मग तिथूनच येता येता तिला एक ड्रेस आणला. तर खूप गोड दिसते शिव, खूप. अजून मेकअप झाला नाही शिव. अगं तसं करू नये ना, काय म्हणतील ते? शिशी पोरगी आहे, कशी नाटक करते. फोन नको घेऊ, फोन नको घेऊ, नको घेऊ, नको घेऊ, नको घेऊ. बरं चला मग सगळ्यांना, पुढं माझी रेसिपी कंटिन्यू करा. हां चला, बाय कर सगळ्यांना. मम्मा मम्मा बोलती. बरं चला आता, चला तुम्हाला दाखवते. आता मी शिवला करतो आहे मी सॅरलॅक्स आणि त्याची रेसिपी. पप्पी बाई, इतकं प्रेम नको का? नका 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 नाही. तर चला समोर व्हिडिओ बघत राहा अजून. आता आपण शिवसाठी मी सॅरलॅक्स बनवते. तर इकडे बघा, पहिले मी घेतलेलं आहे मदर इंडिया तांदूळ. तर शिवला आहे ना मी मदर इंडिया तांदूळ वापरते, बघून घ्या तुम्ही एकदा. तर हे ना आता मला मी एक वाटी घेते. एक वाटी भरपूर दिवस जातो तिला. आणि याला ना छान असं लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं. आणि मुगाची डाळ घेतली तिला, बिना साल्टेवाली आणि बिना पॉलिशची डाळ ही. आणि आईने चाललेली स्पेशल तिच्यासाठी, कारण की याला कोणतंच केमिकल म्हणजे कोणतीच पावडर वगैरे लावलेली नाही, घरगुती केलेली डाळ आहे ही. तर ही घेते मी एक वाटी, आणि थोडीशी एवढी जास्त घेईल, तांदूळापेक्षा ही थोडीशी जास्त घेणार आहे मी. जे आपण छोट्या बाळांना नाही का वरण भात बनवतो किंवा डाळ खिचडी म्हणतो आपण त्याला, तर ते ना समजा आपल्या टाईम नसतं डाळ खिचडी तेवढं शिजायला, तर हे चांगलं आहे ना. तर मस्त लाल भाजून घ्यायचे तांदूळ, आणि डाळ आहे ना, डाळ पण छान अशी लालसर भाजून घ्यायची. जास्त लाल पण म्हणजे जास्त अशी जास्त पण ओव्हर भाजू द्यायची नाही, कारण की ते कडसर लागतं लेकरांना नंतर. आणि याला आहे ना एका डब्यामध्ये काढायचं, एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं. आणि 2-3 एक टाईम हे एक टाईम. आता शिवला आहे मी बघा, हे बनवलेलं आहे ना, एक घरगुती बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवलेली याची रेसिपी. तर मी ते ना एकदाच दळून ठेवत नाही, कारण की ते नंतर आहे ना कडसर होतं. तर मी तुम्हाला दाखवते शिवचं आता. तर इकडे बघा, मी शिवचं आहे ना सॅरलॅक्स कधीच एकदा दळून ठेवत नाही, आणि बाहेरून दळून पण आणत नाही. तर इकडे बघा, एवढंच राहिलेलं आहे शिवचं आता सॅरलॅक्स. याला आहे ना, तर मी काय करते, पहिले एवढं बाउलमध्ये काढून घ्यायचं छोटंसं.
आणि थोडं थोडं दळून घ्यायचं. आणि बघा जे आता भरणीमध्ये आत्ताच मी काल आहे ना दळून घेतलं हे, कारण की हे शिवचं संपलं होतं आणि आता डाळीचं संपलं. त्याच्यामुळे तुम्हाला एकदा मला एका ताईने कमेंट केली होती की कसं करायचं हे काय, तर मी त्यासाठी स्पेशल तुम्हाला दाखवते की हे मी कसं करते आणि शिवला कोणते तांदूळ वापरते. तर शिवला मी मदर इंडिया तांदूळच वापरते. आणि बघा मखाने तिला आता जास्त काही दिलेले नाही, कारण की उन्हाळा चालू आहे आणि काही गरम पडता शरीरामध्ये, त्याच्यामुळे तर एवढंच बाकी येतं. हे आता पुरतं शिवला, जास्त हे पण देत नाही. एक टाईम ही देते, एक टाईम ही देते आणि एक टाईम आपली गव्हाची पेस्ट देते. बाकी अजून शिव दुसरं काही खात नाही, खायला एवढा कंटाळा करते ना खूप. तर इकडे बघा तांदूळ किती छान असे भाजून घेते मी. आता जो तुम्हाला हा तांदूळ दिसतोय ना याच्यातला, हा बघा हा जो तांदूळ दिसतोय ना, असा तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे पूर्ण. आणि हे झालं की आपल्याला डाळ भाजून घ्यायची. आणि शिव याच्यामध्ये आता तुम्हाला सांगते कसं करायचं, कारण की आता शिवनी जेवण केलेलं आहे आणि आता आम्हाला आवरायचं पण आहे, कारण की आम्हाला बड्डेला जायचं आहे. आणि आता मी करणार आहे वरण भात पोळी, कारण की बाबाला त्यांना पण डब्बा करून द्यायचा आहे. आणि त्यानंतर आम्ही बड्डे पार्टीला जाणार आहे, कारण की आम्हाला जायचं आहे गांधीलीला. तर शिवसाठी ना हे बघा इकडे मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, जिऱ्याची भुकटी करून ठेवलेली आहे. तर याला काय करायचं माहिती का, एवढं सोपी नाही करायला, काहीच अवघड नाही आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. तूप घातल्यानंतर ही आपण जी भुकटी केलेली ना, तर ती भुकटी टाकायची, एकदम बारीक चिरून कोथिंबीर टाकायची. आणि त्यानंतर आहे ना हे जे आपण दळून घेऊन आता मिक्सरमध्ये, तर ते याची ना तर याची पावडर होईल. इकडे बघा अशी पावडर झाली की जेवढी तुमच्या बाळा लागते ना तेवढी एक चमचा. आता शिव आहे ना तर शिवला एवढा चमचा बसवतो. आता मी जर समजा एवढी एक चमचा पावडर घेतली, तर याला एका बाउलमध्ये ना मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये, छान असं मिक्स करून घ्यायचं. गोळे वगैरे काहीच बनवू द्यायचं नाही. असं जिरे आणि कोथिंबीर अशी मस्त परतून घेतलं ना, जिऱ्याची भुकटी छान अशी परतून घेतली. त्यानंतर मग आपण जे आता पाण्यात मिक्स करू ना, तर ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि थोडं जास्तीचं पाणी टाकायचं, कारण की जास्त गाळ शिजलेलं राहील ना, तेवढं लेकरू एवढं आनंदीन खातं ना खूप, कारण की त्याची टेस्ट पण खूप लागते. आणि सहसा तुम्ही ना शेरे मीठ वापरायचं लेकरासाठी. शिवला आम्ही जेव्हापासून सेंद्रिय मीठ वापरतोय ना, तर ती एकदम जेवण पद्धतशीर करते. गॅस वगैरे बिलकुल काहीच होत नाही तिला. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि ही ना तर 10, 11, 12 महिन्याच्या लेकराला पण चालते आणि 6 महिन्यापासून तर चालतेच, पण पुढच्या लेकराला पण चालते, कारण की खूप आवडीनं खाता येईल लेकरू. आणि याला जास्त टाईम वगैरे काहीच नाही लागत. तुम्हाला गडबडीत कुठं जायचं आहे किंवा तुम्हाला बाहेर, तर तुम्ही ना छोट्याशा डब्यामध्ये पण घेऊन जाऊ शकता. तर बघा अशी भाजून घ्यायची, ती छान लालसर झालेली. बघा किती असा छान सुरेख कलर आलेला आहे तांदूळाला, लालसर. आणि याला ना टाकून काढून घेऊ आणि त्यानंतर आपली डाळ टाकू. बघा अशी भाजून घ्यायची. आता याला नाही का प्लेटीत काढून घ्यायची. आणि जेवढं तुम्ही थंड करताल ना, तर तेवढी याची पावडर आहे ना सुटसुटीत होती. नाही तर तुम्ही एकदम गरम असं नॉर्मल जरी असलं ना, तर मिक्सरमध्ये जर काढायला असलं ना तर याची गोळे बनते. बरं तुम्ही याला आहे ना थोडंसं चांगलंच थंड करून घ्यायचं, म्हणजे हाताला चटका नाही बसला पाहिजे, असं करून घ्यायचं. आणि बघा टाकते आणि वर एवढं टाकते. आता याला पण छान असं भाजून घ्यायचं. तर बघा यार किती छान कलर आलेला आहे. बघा किती छान अशी भाजून घेतलेली आहे. तर बघा झालेली आपली डाळ आता भाजून. तर या दोन्ही याला मी छान असं थंड करायला ठेवते. वाटलंच तर आता काढेल, नाही तर मग डायरेक्ट उद्या काढून घेईल बघा, कारण की आता आम्हाला आवरायचं पण आहे. आणि आम्ही निघणार बघा 6 वाजता इथून, कारण की 7:30 वाजता बर्थडे पार्टी आहे. हा माझ्या आत्याच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांनी सगळ्या नातेवाईकांना बोलवलेलं आहे आज. तर आज माझे मम्मी पप्पा, बाकीचे काका काकू सगळे येणार आहे. तर तुम्ही अजून समोर व्हिडिओ बघत राहा. तर चला. तर आलो बघा आम्ही बड्डे पार्टीला. तर घरून मला शूट घ्यायचा होता, पण घेणंच नाही झालं, कारण की पाहुणे आले होते. आणि पाहुणे म्हणजे माझे मम्मी पप्पा, काका काकू, आजी सगळे आले होते. आम्हाला घ्यायला चालले होते डायरेक्ट. तर त्यांना चहा पाणी वगैरे केला. आणि शिवच्या पप्पाच आमच्यासोबत काही यायला जमलं नाही, त्यामुळे ते आम्हाला घ्यायला येणार आहे. आणि आम्ही लगेच मम्मी पप्पासोबत आहे ना इथं कार्यक्रमाला आलो. बघ मी शिवच्या अंगावरचा ड्रेस कसा वाटतो कमेंट करून मला नक्की सांगा, कारण की प्रॉपर आम्हाला घेताच नाही आला व्हिडिओ घरून निघताना. तर शिवला हा ड्रेस आहे ना तर तिच्या छोट्या आत्याने आणला बघा, तिला तिच्या जावळाच्या कार्यक्रमाला.
आणि शिव तिथे ना कोणाकडेच जात नव्हती बरं. तर सगळे तिला ना तिचं एक फेमस राहिलं की बाळ, तर तिला कोणी म्हणलं चल बाळाकड, मग तेव्हा त्यांच्याकडे जात होती. पण तिने तिथं काहीच परेशान केलं नाही. तर आहे ना शिवला खूप गरमी व्हायला लागली, त्यामुळे ना तिला मम्मीने खाली बसून दिलं. तर तिचा खालीच खेळ चालू होता. तर ही तिची मावशी होती, तर तिच्या मावशीच्या हातातली बांगडी काढून घेतली आणि तिला पण सांगत होती की माझ्याजवळ पण बांगड्या, तुझ्याच हातात काय बांगड्या, माझ्या हातात पण बांगड्या आहे बघा. तिला दाखवत पण होती बरं ती तिच्या हातातल्या बांगड्या. इकडे समोर आहे ना तर बड्डेचं सॉन्ग लावलेलं होतं, छान असं सॉन्ग लावलेलं होतं बड्डेचं. तर मग ते काही मी म्हणजे तो आपण आवाज टाकू शकत नाही की त्याच्यामध्ये कॉपीराईट येतं म्हणून. मग इकडे ना सगळ्यांनी त्याला ऑप्शन वगैरे केलं आणि फोटो वगैरे काढले. नंतर मग आता बघा केक कटिंग चालू आहे, तुम्हाला दिसत असेल समोर. तर छान असं त्यांनी केक कटिंग वगैरे केला आणि तुम्हाला दाखवते आता माझ्या काकू. तर बघा माझ्या काकूला त्यांना माहीतच नव्हतं की मी शूट घेते, मग त्यांना बोलले की मी शूट घेते. तर इकडे बघा अशा दोघीजणी हाय करताय. तर इकडची डाव्या हाताची ना तर ती माझी काकू आहे, उजव्या हाताला ज्या बसलेल्या त्या माझ्या आत्या आहे, आणि आता ज्या हाय करते ना ती माझी मोठी काकू आहे. इकडची आहे ना तर ही सगळ्यात मोठी काकू आहे आणि ही म्हणजे माझी बहीण. इकडे बसलेली बघा मम्मी आणि शिव. तर शिव बघा कशी बघती, तर तिच्यासाठी होतं तिकडं काय फुगे फुटते आणि फटाके कसे फुटत होते यालाच बघत होती ती फक्त. आणि इकडे बघा त्यानंतर शिवला तिच्या बाबांनी घेतलं, माझ्या पप्पानी. तर त्यांना सांगत होती की आपल्याला ते बलून आणा, म्हणजे ते फुगे आणा असे सांगत होती बाबाला, की फुगत करत होती फक्त पण ते ना पूर्ण असे त्यांनी फिटिंग वगैरे केले होते ना, त्यामुळे ते फुगे काढताच येत नव्हते. तर आता बड्डे वगैरे झालेला आहे, तेव्हा आम्हाला घ्यायचं जेवायलाच बसायचं आहे आता. तर बघू एखादा फुगा वगैरे निघाला तर देऊ शिवला. त्यानंतर काकूनी आता हे जे काका आहे ना डाव्या साईडला, तर ते माझे लहाने काका आहे. तर आता यांनी सगळ्यांनी ना फोटो वगैरे काढून घेतले. माझा आणि शिवचा फोटो काढायचा बाकी होता, तर आता मी फोटो काढायला जातो आहे बघा. आणि हे ना तर हे माझी आत्या आणि मामा. तर आत्या पण डॉक्टर आहे, मामा पण डॉक्टर आहे बघा. तर त्यांचं क्लिनिक आपल्या इथं संभाजीनगरलाच आहे. नंतर आहे ना मम्मी पप्पा काकू सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतली. आणि ह्या आई दिसते ना तर ह्या माझ्या आत्याच्या सासूबाई आहे. तर खूप छान स्वभाव आहे बरं ह्या आईंचा. तर त्यांना माहिती आहे की मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवते आणि त्या माझे नित्याने व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप आवडतात बरं. तर खूप हसी मजाक झाली आणि खूप एन्जॉय केला. त्यानंतर इकडे शिव बघा, तर शिवला तर तिकडे छान अशी गाडीच भेटून गेली होती, छान अशी गाडीत बसली मस्त आणि तिथे खूप एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही मग तिथून त्यांना टाटा बाय बाय करून निघालो घरी. तर गाडीमध्ये बघा शिव गेली होती तिच्या बाबाकडे आणि इकडे सगळे गाडीमध्ये बसलेले. तर सगळेजण असे दाटीवटीत आलो होतो आमच्या घरापर्यंत, कारण की आता शिवचे पप्पा घ्यायला येणार आहे आम्हाला. तर आता मी बायपासला उतरणार आहे, तर तुम्हाला समोर दाखवते. तर बघा त्यांच्या गाडीतून आम्ही उतरलो आणि लगेच शिवचे पप्पा आम्हाला घ्यायला आले, तुम्हाला दाखवते बघा. शिव ऐकर, शिवा किती खुश झाली तिचे पप्पा आले. तर तुम्हाला समोरच्या कॅमेरा दाखव. शिव इकडे बघ, बाय टाटा. तर चला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.